आणि राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता। मुंबईमध्ये आज तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा इशारा। ठाणे, पालघर, रायगडमध्ये देखील पावसाचा अंदाज। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जनेचा इशारा। वादळी वाऱ्यासह गारपिटीचा देखील इशारा। रात्रीपासूनच नागपूरसह परिसरात पाऊस। सोलापूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। सोलापूर अक्कलकोट मार्गावर पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा। जालन्याच्या घनसावंगी, बदनापूर, अंबड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। ज्वारी, गहू आणि उन्हाळी मक्याचं मोठं नुकसान। पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी। बुलढाण्याच्या चिखली, नांदुरा, मोताळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। नंदुरबार तालुक्यामधील पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। गंगापूर, ठाणेपाडा परिसरातील 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा हळदीला फटका। रिसोड बाजार समितीमधील हळद पावसात भिजली। हळद बाजार भावानुसारच खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी आणि गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकावर मोठा परिणाम। प्रशासनानं दखल घेऊन तात्काळ मदत करण्याची मागणी। राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचं सावट। नागपूरसह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोते धान्य भिजलं।